मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा होताच मुंबईतलं राजकारण तापलंय। सोशल मीडियावर एक रील व्हायरल होतीये आणि त्यात रील मधून थेट आव्हान दिलं जातंय, ते म्हणजे 25,000 कोटींचा हिशोब द्या। भाजपा नेते आणि माजी महापौर आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल चढवलाय। शेलार यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कथित 25,000 कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय आणि उद्धव ठाकरेंनी मुंबईकरांना काय सुविधा पुरवल्या असा थेट सवालच विचारला। कोविड काळात मोफत चाचण्या केल्या नाहीत, सुविधा अपुऱ्या, लस केंद्राने अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती तीही मोफत, मग उद्धव ठाकरेंनी काय केलं असं सांगत कंत्राटदारांच्या फायद्यासाठी पैसा खर्च झाल्याचा संशय व्यक्त केलाय। इतकंच नव्हे तर याचा हिशोब द्यावाच लागेल असा इशारा शेलारांनी ठाकरेंना दिला। त्यावेळी भाजप महायुती सरकारच्या काळातील रस्ते, पूल, आरोग्य आणि पायाभूत सुविधांची कामगिरी मांडली, तर त्यांनी ठाकरे काळातील निष्क्रियतेवर बोट ठेवलं। विकास विरुद्ध भ्रष्टाचार हा मुद्दा आता निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरणार आहे। मनपा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच आरोप प्रत्यारोपांनी मुंबईचं राजकारण तापलंय।